अर्थसाक्षर पुरस्काराची ज्युरी श्री चंद्रास राहटे यांना मी 2 शब्द बोलायची विनंती करतो. शुभ संध्याकाळ. मी म्हणेन यश हा एक प्रवास आहे आणि चालत राहिलं पाहिजे आणि चालत राहणारा प्रत्येक जण विनर असणार आहे, कारण जो चालत राहतो तो जिंकतोच. आणि मध्ये जो रस्ता बदलतात त्यांना म्हणतो की आपण त्यांना रस्ता बदललेला आहे, पण जो चालत राहणार प्रत्येक माणूस जिंकणार आहे. तर पडल्याशिवाय घडत नाही माणूस, हे आपण लक्षात ठेवायला पाहिजे. म्हणजे कविता मला आठवते, इतिहास बनाना आसान नहीं क्योंकि इसके पन्ने तो खून से लिखा करते हैं, सलाम उन सबको जो ध्येय के लिए मरते हैं. ध्येयवेळ्या आंतरपिंडी असता माझा सलाम. त्यांनी खरंच जे काही यश संपादन केलं जीवनामध्ये, आणि हे कधीच थांबणार नाही. की जसं त्यांनी म्हटलं, सरांनी म्हटलं की फुल स्टॉप दिला म्हणजे संपलं. का फुल स्टॉप कधी लागता का म्हणे, संत पण पुढे जात राहायला पाहिजे. अजून एक कविता मला म्हणायची वाटेल, देवदेव करत गेलो तेव्हा नाही पावला, कर्म करीत गेलो तेव्हा न सांगताच धावला. आणि मित्रांनो, हे कर्म करणं खूप महत्वाचं आहे जीवनामध्ये. म्हणजे आज आपण जे काही आहोत, आपण जे काही यश मिळणार ते कर्मामुळे मिळणार आहे. आणि हे कर्म काय आहे आपण हे निश्चित जाणून घेतलं पाहिजे की आपण कुठल्या प्रकारचं कर्म करतोय. शिवखेराचं पण वाक्य आहे की वाक्य आहे, विनर्स डोंट डू डिफरंट थिंग्स, दे डू थिंग्स डिफरंटली. म्हणजे आपण जे काय करतो हे वेगळेपण, जसं सरांनी इनोव्हेशन हा शब्द वापरला, हे वेगळेपण म्हणजे एक इनोव्हेशन आहे. तर आपण सातत्याने या गोष्टीचा विचार करत राहिलो तर मला वाटतं की आपण जीवनामध्ये खूप यशस्वी होऊ. आणि हार जीत हा प्रकार जर राहणार इट्स अ पार्ट अँड पार्सल ऑफ एनी बिझनेस. जसं आम्ही इन्शुरन्स बिझनेस मध्ये पण म्हणतो की तुम्हाला नो खाणं नो घेणं हा तुमच्या बिझनेसचा एक पार्ट अँड पार्सल आहे. तो तुमच्या म्हणजे लग्न केल्यानंतर बाकी सगळी जी गोष्टी घडतात तो पण एक पार्ट अँड पार्सलचा भाग असतो. पण सतत चालत राहणं खूप महत्वाचं असं मला या व्यासपीठावर सांगावं असं वाटेल. आणि आज जे काही आपण नामांकन होती आणि या सगळ्या गोष्टी, तर सरांनी सांगितलं डिमॉल होण्याचं काही कारण नाही. कुठेतरी कोणाला तरी जर 1 नंबर काढायचा असतो तर कोणाला तरी 1 नंबर द्यायचा असतो. त्याच्यामुळे जे काही त्याच्यामध्ये जे काही उजवा आहे त्याच्यामध्ये आपण तो 1 नंबर दिलेला असतो. पण निश्चितच एक मगाशी पण मी कोणाशी शेअर करत होतो की आपण स्वतःला एक सक्सेसची व्याख्या ठरवली पाहिजे. बऱ्याच वेळा काय होतं की आपण लोकांच्या नजरेतनं आपण सक्सेसची व्याख्या बघतो आणि आपण स्वतःला डिमोरलाइज करतो. तर स्वतःची सक्सेसची व्याख्या असेल की मी या स्थानावर गेल्यानंतर मी मला यशस्वी म्हणेन, तर स्वतःला आधी यशस्वी म्हणण्याची खूप गरज आहे मला असं वाटतं. तर लेट्स या आजच्या प्लॅटफॉर्मवर अमित बागवेंनी जे काही उपक्रम चालू केलाय पुरस्काराचा, खरंच खूप छान उपक्रम आहे. मगाशी काही महिलांना पुरस्कार दिला गेला. तर माझी एक कविता आहे, तुम्हाला मला नक्की द्यावीशी वाटेल. तुम्ही त्या महिलांना मोटिवेट करणे देऊ शकता. एका क्षणाची पत्नी तू अनंत काळची आई, एका क्षणाची पत्नी तू अनंत काळची आई, चूल आणि मूल यातनं बाहेर पडतो बाई, चूल आणि मूल यातनं बाहेर पडतो. आणि माझी कविता तुम्हाला नक्की देईल आणि नक्कीच मोटिवेट करू शकता त्यांना. थँक्यू, धन्यवाद अमित, थँक्स अ लॉट.